नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिलियन अशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये, यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्या थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिलियन अशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय
पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये, यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्या थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिळेन अशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर, व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय, पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये, यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्या थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिळेन अशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच
वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर, व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय, पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये, यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिळेन अशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर, व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय, पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये, यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे।
टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिलियन अशी झालेली आहे. त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे. एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे. नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे. श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं. त्याच्या स्क्रीनवर, व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं. अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो. आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं. चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो. थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं. आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये. यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं. प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे. याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता. आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे. याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला. यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे. टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत. त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिलियन अशी झालेली आहे. त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे. त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे. एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे. नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे. श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं. त्याच्या स्क्रीनवर, व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं.
अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय, पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये, यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिळेनाशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर, व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय, पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये, यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिळेनाशी झालेली आहे।
त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये। यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिळेनाशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये।
यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिळेनाशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये। यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिळेनाशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही
थिएटर उपलब्ध नाही आहे अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं, त्याच्या स्क्रीनवर व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं, अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय, पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये, यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिळेनाशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं, त्याच्या स्क्रीनवर व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं, अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय, पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये, यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे
आणि या चित्रपटाला स्किन मिलियन अशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये, यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्या थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्किन मिलियन अशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेला आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये,
यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिळेनाशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर, व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये। यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिळेनाशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही
थिएटर उपलब्ध नाही आहे अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्किनवर, व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये, यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिळेनाशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्किनवर, व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये, यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे
आणि या चित्रपटाला स्क्रीन मिलेन अशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये। यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्याच थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिलेन अशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे। श्री गणेशा एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतं। त्याच्या स्क्रीनवर व्यक्तिरेखेवर नकळत प्रेम जडून लागतं। अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो। आपल्या व्यक्तिरेखा, त्यातला वेगळेपणा या गोष्टी मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकारांना वाटतं। चित्रपट प्रदर्शित होतो, प्रेक्षकांना तो फार आवडतो। थिएटर व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रिया, त्यांच्या डोळ्यातून अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरून साधलेले संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं। आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय पण तो दाखवायला आमच्याकडे थिएटरच नाहीये। अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आपला मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाहीये।
यापेक्षा दुर्दैव दुसरं काय असू शकतं। प्रथमेश परबच्या पोस्टवर आता त्याचे चाहते व्यक्त होऊ लागलेले आहे। याशिवाय अभिनेत्री तेजश्री प्रधानने देखील नुसत्या थिएटर उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा सोशल मीडियावर उपस्थित केला होता। आता तेजश्री पाठोपाठ प्रथमेशने देखील मराठी चित्रपटाला स्क्रीन मिळत नसल्याची खंत व्यक्त केलेली आहे। याशिवाय अभिनेत्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर टाइमपास चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब घराघरात लोकप्रिय झाला। यामध्ये त्यांनी साकारलेले दगडू ही भूमिका आजही प्रेक्षकांचे लक्षात आहे। टकाटक, उर्फी, बालक पालक अशा लोकप्रिय चित्रपटामध्ये प्रथमेशने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या आहेत। त्याने मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडलेली आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट आलेला आहे आणि या चित्रपटाला स्क्रीन मिळेन अशी झालेली आहे। त्याबद्दल प्रथमेश परबने खंत व्यक्त केलेली आहे। त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या देशभरात अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 सिनेमाचा क्रेज निर्माण झालेला आहे। एकीकडे अल्लू अर्जुनचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन करत असताना दुसरीकडे मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। मराठी चित्रपटांना थिएटर किंवा स्क्रीन न मिळणं ही समस्या गेल्या काही महिन्यापासून अनेक कलाकारांनी अधोरेखित केलेली आहे। नेहमीच वैविध्यपूर्ण चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता प्रथमेश परबचा श्री गणेशा हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटामध्ये प्रथमेशसह संजय नार्वेकर, शशांक शेडे, मेघा शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहे। या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असूनही थिएटर उपलब्ध नाहीये अशी खंत अभिनेत्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्यक्त केलेली आहे।